उन्हाळा म्हटल्यावर फार काही असं विशेष जेवण जेव्हा वाटत नाही, त्यासाठी आज इथे तुम्हाला माझी मम्मी एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, जी खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते आणि बनवण्यासाठी एकदम सोपी आहे। तर चला रेसिपी चालू करूया। मम्मी इथे कवट घेऊन आलेली होती, तर आता इथे कवटाची चटणी तुम्हाला एकदम सोपी आहे बनवण्यासाठी, ती इथे बनवून दाखवणार आहे। सर्व पहिले कवट इथे मम्मी फोडून घेत आहे आणि बघून घ्यायचं ते नीट चांगलं आहे का नाही। आता हे अर्ध्या साईडला थोडं खराब होतं, त्यामुळे साईडचं जेवढं चांगलं आहे तेवढं काढून घेतलं। आता दुसरं पण इथे फोडून घेणार आहे। आता हे पूर्ण चांगलं निघालेलं आहे। आता आतलं सगळं कवटाचं हा गर इथे काढून घ्यायचं आहे। कवट असं पण लहानपणी आम्ही खूप खायचो, असं फोडून नुसतं, तसं पण खाण्यासाठी चांगलं लागतं। त्याचबरोबर आता इथे गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार गूळ घ्यायचा आहे। कवटापेक्षा थोडा कमी इथे गूळ आम्ही इथे वापरणार आहे। आणि चटणी एकदा बनवून ठेवली की इतकी मस्त लागते तोंडी लावण्यासाठी, वरण भातासोबत किंवा मग चपाती भाकरी कशासोबत पण ही छान लागते। तर आता गूळ इथे घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट तुमच्या अंदाजाने किती कमी जास्त आवडतं ते टाकायचं आहे, कारण गूळ पण टाकलेला आहे त्यामुळे तिखट थोडं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, अजून टेस्टीच लागते ती। तर आता याला सगळं हाताने व्यवस्थित एकजीव करून घेत आहे। आता मम्मी इथे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। जसं जसं ते एकजीव होत जाईल तसं मिठाने गुळाने याला पाणी सुटल्यासारखं होतं, म्हणजे पूर्ण पाणी सुटत नाही पण ओलसर ही चटणी होते। आता इथे चपात्या बनवून झालेल्या होत्या, त्यामुळे जास्त भांडे भरवायचे नाही म्हणून त्यावरच तडका तयार केलेला आहे। तव्यावरच तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आहे। तडका द्यायचा नसेल तर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला इथे देऊन दाखवलेलं आहे। फक्त नसेल तडका द्यायचा तर बिना तडक्याची पण तुम्ही इथे ही चटणी अशीच खाऊ शकता। आणि त्यानंतर आता तडका याच्यावर फक्त जिरे टाकलेले आहे, मोहरी टाकलेली नाही आहे। काही गोष्टींमध्ये मोहरी चांगली लागत नाही, जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर आता हे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चटणीचा रंग किती मस्त आलेला आहे बघू शकता तुम्ही, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त लागते। आणि त्या बिया पण काढायची गरज नाही, तशाच ते तोंडात येताना त्या बिया छान लागतात। आता मम्मी म्हणे कवटाची चटणी केली आहे, तर त्याचं कवर आहे ते त्यातच आपण भरून दाखवू, तर मम्मीने त्यातच ती चटणी इथे भरून घेतलेली आहे। आणि मस्त अशी कवटाची चटणी बनवून तयार झालेली आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडं एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर ही 2-3 दिवस आरामशीर टिकते। आणि मस्त कवटाची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये अशाच काही गोष्टी खावं वाटतात, जसं कुरड्याची भाजी पण मी टाकलेली होती 5-6 वर्षापूर्वी, ती पण खूप आवडलेली आहे सर्वांना। अशा सोप्या कैरीचे लोणचे, ताज्या कैरीचे तक्कू, भरपूर प्रकार मी टाकलेले आहे। चॅनलवर जाऊन तुम्ही उन्हाळी रेसिपीमध्ये बघू शकता। आणि आता मस्त कवटाची चटणी इथे बनलेली आहे। आणि मम्मी म्हणे तू खाऊन सांग कशी झाली, तर एकदम मस्त अशी झालेली आहे। तिखट गोड थोडीशी आंबट तुरट अशी छान एकदम चव लागते आहे चटणीची। तर तुम्ही पण नक्की चटणी करा आणि केल्यास तुम्ही फीडबॅक देऊ शकता कशी बनली ते। आणि रेसिपी आवडली असेल तर मम्मीसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या, शेअर होऊन जाऊ द्या। तर भेटूया पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।